आणि तिसरा आणि महत्त्वाचा घटक की जो आज तुम्ही नोकरीला आहात, तुम्हाला काही पगार मिळत असेल, अचानक ती कंपनी बंद पडली, आपल्या रिटायरमेंट नंतर जर आपल्याला पुढच्या 20 किंवा 25 वर्षाची जर बेगमी करायची असेल, जितकी आपण गुंतवणूक करू तितकी आपला, त्यामुळे हे 3 मुख्य मुद्दे आहेत. ते अनुमान करता येत नाही म्हणून आपण बचतच करायची नाही, ही देखील विचारसरणी चुकीची आहे. तर त्या पूर्ण 1.5 लाखाचा तोटा होतो तो आपल्या दुसऱ्या उत्पन्नामधनं. दुसरी गोष्ट म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की तर जोपर्यंत तुम्हाला घराचा ताबा मिळत नाही तोपर्यंत नमस्कार, पैसा पाणीच्या इंटरव्ह्यू सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मार्च महिना सुरू झालाय आणि मार्च एंड म्हटलं की सगळ्या नोकरदारांची आपला टॅक्स वाचवण्यासाठीची एक धावपळ असते, ती लगबग सुरू झालेली असते. आणि मग वर्षभर जर त्याचं प्लॅनिंग केलेलं नसेल तर मग शेवटच्या एका महिन्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी पैसे गुंतून इन्कम टॅक्सवर आपल्याला जास्तीत जास्त कशी इन्कम टॅक्सची बचत करता येईल या पाठीमागे सगळेजण लागलेले असतात. आणि त्याचीच माहिती घेण्यासाठी आज आपल्याबरोबर पुण्यातले प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट चंद्रशेखर चितळे सर आहेत. सर, तुमचं स्वागत. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख करून देतो. सर जवळपास 35 वर्षांहून अधिक काळ या व्यवसायामध्ये आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकसत्ता, इकॉनॉमिक टाइम्स यासारख्या मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रातनं सातत्यानं अर्थविषयक लेखन केलेलं आहे. याशिवाय विविध कॉलेजेस आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये सुद्धा त्यांनी व्हिजिटिंग फॅकल्टी आणि लेक्चरर म्हणून देखील काम केलेलं आहे. सध्या ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे ट्रेजरर म्हणून देखील काम करत आहेत. सर, आज आपल्याला मार्च महिन्यामध्ये जी तुम्हाला पडलेले प्रश्न असतात किंवा पैसे कुठे गुंतवावेत, वेगवेगळ्या सेक्शन्सचे एक्झेम्पशन जे असतात ते कसे अवेल करता येतील आणि टॅक्स कसा वाचवता येईल याबाबत आपल्याला एक मार्गदर्शन देणार आहेत. चला तर सुरुवात करूयात. सर, सगळ्यात सुरुवातीला तर आम्हाला सांगा की एक नवी इन्कम टॅक्स प्रणाली आणि जुनी इन्कम टॅक्स प्रणाली यामध्ये फरक काय आहे, हेच लोकांना माहिती नसतं. तर त्याबद्दल थोडंसं तुम्ही माहिती द्या. कसं होतं की इन्कम टॅक्सची रिटर्न्स आपण फाईल करतो आणि ती आपण इन्कम टॅक्सची रिटर्न दाखल केल्यानंतर ती सत्यता त्याची तपासून पाहिली जाते. आता सत्यता तपासण्यासाठी जसं आता जुनी इन्कम टॅक्स प्रणाली आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले असतात, वेगवेगळ्या वजावटी घेतलेल्या असतात. तर त्या खरंच केलेत का त्याचा कागदोपत्री पुरावा आपल्याला दाखवावा लागतो आणि तो आयकर अधिकाऱ्याला देखील बघावा लागतो. त्यामुळे हे काम मोठं क्लिष्ट असतं, कारण आपण जर एक 5-6 कोटी करदाते म्हटलं तर प्रत्येक करदात्याचं हे सगळं तपासून पाहणं हे आयकर अधिकाऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे काही खोटे क्लेम देखील केले जातात. तर ह्याला आळा बसावा किंवा ही प्रक्रिया टाळावी याच्यासाठी नवीन इन्कम टॅक्स प्रणाली आपण जारी केलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या वजावटी दिल्या जात नाहीत. अर्थात जेव्हा आपण वजावटी देत नाही त्यावेळेला कराचे दर देखील त्यांनी थोड्या प्रमाणात कमी केलेले आहेत. जसं जुन्या कर प्रणालीमध्ये 2.5 लाखानंतर इन्कम टॅक्स चालू होतो. 2.5 लाख ते 5 लाख 5%, 5 लाख ते 10 लाख 20% आणि 10 लाखाच्या वर 30% असे टप्पे आहेत. तर नव्या प्रणालीमध्ये कराची देयता ही 2.5 लाखापासूनच चालू होते. पण त्याच्यामध्ये 5 लाख ते 7.5 लाख, 7.5 लाख ते 10 लाख, 10 लाख ते 12.5, 12.5 ते 15 असे 4 टप्पे करून 15 लाखानंतर त्यांनी 30% हा कर आणलेला आहे आणि तोपर्यंत थोड्या थोड्या टप्प्याने कर हा वाढवत नेलेला आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात तो 20% होतो. त्याच्यामुळे तुमच्या गुंतवणूक न करता देखील कराची बऱ्या प्रमाणात बचत होते. त्यामुळे हे मुख्यत्वे जुन्या प्रणाली आणि नव्या प्रणालीतले फायदे आहेत. पण मग आता नोकरदारांसाठी फायद्याची अशी कुठली ठराविक आहे असं आपण म्हणू शकतो का की नाही? नाही, याच्यात कसं होतंय की हे नोकरदाराच्या उत्पन्नावर अवलंबून राहील की त्याचं उत्पन्न अधिक आहे का कमी आहे. आणि प्रत्येकासाठी ते कॅल्क्युलेशन करून बघायला लागेल की आपण जे काय अपेक्षित गुंतवणूक केलेली असेल, जसं तुमचे कर्मचाऱ्यांची जी कोण कंपनी असेल ते प्रॉव्हिडंट फंड कापून घेतात, अन्य काही त्यांनी गुंतवणुकी केलेल्या असतील, तर प्रत्येक कर्मचाऱ्याला जुन्या प्रणालीप्रमाणे आणि नव्या प्रणालीप्रमाणे हा किती आयकर पडतो हे त्यांनी काढून बघावं आणि ज्याच्यात कमी असेल ती त्यांनी मार्ग स्वीकारावा. अच्छा. फक्त त्याच्यात असं आहे की आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सुद्धा त्यांच्या प्रणालीमध्ये कॉम्प्युटर्स देणार आहेत. त्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही जर तुमचं उत्पन्न इतर माहिती टाकली तर ती संगणक प्रणालीच तुम्हाला काढून देईल की बाबा कशात जास्त तुम्हाला फायदेशीर आहे. त्यामुळे थोडं क्लिष्टता कमी होईल. अच्छा, ओके.
आता मार्च एंड, जसं मी म्हटलं की मार्च एंड आला की लगबग सुरू होते लोकांची, मी कुठे पैसे गुंतवू अशी सगळ्यांना प्रश्न पडत असतात. मग त्यात PPF मध्ये काही जण टाकतात, काही LICच्या पॉलिसीज असतात किंवा अजून ELSS म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकी होतात. म्हणजे ते ATC किंवा ATD किंवा ATEE हे जे सेक्शन्स आहेत ते बऱ्यापैकी लोकांना माहिती असतात. पण मग ते सोडून आणखी कोणते मार्ग आहेत की ज्याच्यात गुंतवणूक केली जाऊ शकते? आपण जेव्हा गुंतवणुकीच्या मुद्द्याची चर्चा करतोय त्यामुळे हे आपण उद्दिष्ट ठेवणं की माझा आयकर वाचतोय म्हणून मी गुंतवणूक करायला पाहिजे, तर हा मला चुकीचा वाटतो. ओके. कारण गुंतवणुकीची मुख्य 3 कारणं असतात. पहिलं म्हणजे एकतर आपलं आयुर्मान हे अनिश्चित आहे. राईट. आज तुम्ही नोकरीला आहात, तुम्हाला काही पगार मिळत असेल, अचानक ती कंपनी बंद पडली. आज आपण जागतिक स्तरावर बघतोय की मोठ्या मोठ्या कंपन्या देखील 10,000 हजार कर्मचारी कमी करतायत. करेक्ट. मग अशी जर आपल्या काही कारणाने कंपनी सोडायची वाळी आली किंवा आपल्याला काही अपघात झाला आणि आपण जर व्यावसायिक असलो ना आपल्याला तो व्यवसाय नाही करता आला, तर अशा वेळेला जेव्हा असा आपला जीवनातला कालावधी असेल की काय 1 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, की ज्या कालावधीमध्ये आपण काही उत्पन्न मिळवू शकत नाही, कोरोनामध्ये बऱ्याच लोकांनी तो अनुभव घेतला, तर अशा वेळेला आपण कुठल्या उत्पन्नावर जगायचं, तर या दृष्टिकोनातून देखील गुंतवणूक करणं हे अत्यावश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे घटते व्याजदर. पूर्वी आता एक 10-20 वर्षापूर्वी ठेवींवर, मुदत ठेवींवर साधारण 10%, 8% असे व्याज मिळत होते. त्यामुळे आपण असं गृहीत धरलं की तो जमाना 10% व्याजदराचा असेल बँकांच्या, तर त्या 10%मध्ये आपण जर 10 लाख रुपये गुंतवणूक केली तर आपल्याला 1 लाख रुपये मिळायचे. म्हणजे जर आपल्याला अशी अपेक्षा असेल की आपल्याला 3 लाख मिळावेत, आपल्याला त्यामध्ये काही आपला जीवनमान गुजारता येईल, तर त्याला आता 10 लाखाच्या ठिकाणी 5% व्याजदर किंवा 4% व्याजदर द्यायला मिळेल. जवळजवळ त्याला दुप्पट रक्कम गुंतवावी लागेल. बरोबर. त्यामुळे देखील आपल्याला गुंतवणूक करणं हे आवश्यक पडतं. आणि तिसरा आणि महत्त्वाचा घटक जो फार लोकांच्या लक्षात नाही येते तो म्हणजे वाढता आयुर्मान. पूर्वी कसं होतं की समजा 60व्या वर्षी माणूस रिटायर झाला तर त्याच्यानंतर एक 65 वर्ष 68 वर्ष एवढंच त्याचं जीवनमान असायचं. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर 5-7 वर्षात त्या व्यक्तीचं निधन व्हायचं. पण आज आपण बघतो 75-80 अशा वयाच्या व्यक्ती देखील मॉर्निंग वॉकला जात असतात, जीवनात सगळं उपभोग घेत असतात. त्यामुळे आपल्या रिटायरमेंटनंतर जर आपल्याला पुढच्या 20 किंवा 25 वर्षाची जर बेगमी करायची असेल तर आपल्याकडे बचत नसेल तर आपण कुठनं ही बेगमी करू शकणार. त्यामुळे हे 3 मुख्य मुद्दे आहेत. जर आपण गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीतून आपल्याला परतावा मिळावा आणि हा परतावा कमी जास्त प्रमाणात कसा मिळेल हे आपल्याला आयकराच्या माध्यमातून लक्षात येतं. म्हणजे एखादी गुंतवणूक केली आणि त्याच्यात आपल्याला समजा 8% व्याज मिळत असेल किंवा 8% परतावा असेल आणि आयकराची जर आपण बचतीची गुंतवणूक केली त्याच्यात आपल्याला 6% असेल तर मधले 2% आपल्याला वाटेल कदाचित कमी मिळत आहेत. पण त्यामुळे जो काही आयकराची होणारी बचत असते ती देखील आपण परतावा म्हणून गृहीत धरली पाहिजे आणि मग आपण तुलना केली पाहिजे की कुठली गुंतवणूक जास्त चांगली आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. कारण आज आपण बघितलं तर समभागामध्ये 8-10 असं नाही, कधी कधी 50%, 40% असं देखील परतावा मिळतो. पण मग आता समजा इन्कम टॅक्स सेव्ह करण्यासाठी जे सेक्शन्स आहेत त्याच्यात थोडंसं एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा म्हटलं तर एक ATCCD म्हणून एक आहे सेक्शन, त्याबद्दल थोडीशी माहिती दर्शकांना तुम्ही देऊ शकाल? कसं होतं सगळ्यांना ATC सेक्शन माहिती आहे की ज्याच्यात तुम्ही NSC असेल, PPF असेल, LIC असेल अशा प्रकारच्या गुंतवणुकी करू शकता. पण गव्हर्नमेंटनी एक पेन्शनची स्कीम काढली कारण आपल्याकडे सरकारमार्फत कुठलंही निवृत्तीनंतर ज्या काय सोशल सिक्युरिटी म्हणतात ज्या प्रगत राष्ट्रांमध्ये आहेत किंवा तुमच्याकडे उत्पन्न नसेल तर सरकार तुम्हाला जेवणा खाण्यासाठी औषध पाण्यासाठी हे पैसे पुरवत असतं किंवा सोयी उपलब्ध करून देत असतं. तर ते होऊ नये आणि तुम्हाला स्वतःला पेन्शन मिळावं त्या बेसिसवर आपण आपलं आयुष्य हे करावं म्हणून काही स्कीम्स केलेल्या आहेत, राष्ट्रीय पेन्शन योजना. तर त्याच्यात आपण गुंतवणूक करायची असते. जितकी आपण गुंतवणूक करू तितकी आपला जो कुठली कंपनी आहे किंवा जे कोण आपले एम्प्लॉयर आहेत ते देखील करत असतात. आणि एम्प्लॉयर जी गुंतवणूक करतो ती त्याच्यावर आयकर पडतो, पण एका ठराविक मर्यादेपर्यंत 50,000 त्याच्यावर आयकर भरावा लागत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात आपले स्वतःचे 50,000 वाचतात आणि जे आपल्याला मालकांमार्फत किंवा एम्प्लॉयरमार्फत 50,000 गुंतवणूक होते त्याच्यावर देखील आयकर भरावा लागत नाही. आणि जेव्हा आपल्याला पेन्शन चालू होतं
त्यावेळेला त्या पेन्शनच्या रकमेवर आपल्याला आयकर भरायला लागतो. बरोबर. माझा पुढचा प्रश्न तोच होता की NPS तुम्ही जे म्हणाला राष्ट्रीय पेन्शन योजना, त्यात आपण गुंतवणूक करतोय तेव्हा टॅक्स लागत नाही, पण जेव्हा नाही. 60व्या वर्षी आपण विड्रॉ करू किंवा ॲन्युइटी जेव्हा घेऊ त्यावेळेस तुम्हाला टॅक्स भरायला लागणार आहे तो. बरोबर. ज्यावेळेला तुम्हाला ॲन्युइटी मिळेल त्यावेळेला टॅक्स भरायला लागेल. पण मग याचं आता समजा आमच्यासारखी तरुणाई जी आहे त्यांचं थोडासा एक गोंधळ उडतो की बाबा आत्ता टॅक्स नाही पण नंतर तर भरायला लागणार आहे आणि कदाचित नंतरचा टॅक्स रेजिम जो असेल तो हायर टॅक्स भरायला लागेल, असं काही होऊ शकेल का? मग तो गोंधळ उडतो. तर मग त्यांनी काय केलं पाहिजे? आणि कसं आहे की आपण जर तरुणाईचा विचार करायचा म्हटला तर त्यांना जे आयकर भरावा लागणार आहे तो सुमारे 20 ते 30 वर्षानंतर भरायला लागणार आहे. त्यांना काय नजीकच्या भविष्य काळात नाही भरायला लागणार. बरोबर. त्यामुळे त्या वेळेला काय आयकर असेल, काय त्याचे टप्पे असेल ह्याचा आज अनुमान करणं खूप कठीण आहे. करेक्ट. पण ते अनुमान करता येत नाही म्हणून आपण बचतच करायची नाही ही देखील विचारसरणी चुकीची आहे. आणि जसं आपण म्हणतोय की आज आपण किती गुंतवणूक करणार, समजा 1 लाख गुंतवणूक करणार, काही जण 5 लाख करतील, त्यातनं आपल्याला परतावा किती मिळणार आहे? जे मिळणारे पेन्शन आहे ते देखील आजच्या व्याजाच्या आपण जर गणितं मांडली तर ती त्याची रक्कम इतकी अधिक नसणार आहे. आजच आपण 2.5 लाखापर्यंत काही आयकर भरत नाही, 5 लाखापर्यंत उत्पन्न असलं तरी आपल्याला संपूर्ण कर सवलत मिळते. तर ही जी रक्कम 2.5 लाख आणि 5 लाख आहे ते आपण जर 20 किंवा 30 वर्ष नंतरचा विचार केला तर ते या सहज 10 लाख ते 20 लाख होऊ शकतात आणि त्याच्या आत आपलं पेन्शन असेल. त्यामुळे आज आपण ह्याचं कुठल्याही प्रकारे टेन्शन घ्यायचं कारण आहे असं मला वाटत नाही. ओके ओके. सर आता बऱ्याचदा असं होतं की लोक नोकरीला सुरुवात करतात आणि नोकरीला सुरुवात केल्यानंतर पहिलेही त्यांची टार्गेट असते ते मला घर घ्यायचं. घर अर्थातच त्यासाठी मग होम लोन घेतलं जातं आणि मग होम लोनवर टॅक्स बेनिफिट कसा घ्यायचा हे थोडंसं तुम्ही गायडन्स दिलात तर बरं होईल. अगदी बरोबर आहे. कारण आज आपल्याकडे आपण बघितलं तर तरुणाईला किंवा कुठल्याही व्यक्तीला स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं जवळजवळ भारतीयाचं स्वप्न असतं. त्यामुळे नोकरीला लागताना जर आपल्याला घर घेता आलं तर जास्त चांगलं होईल असं उद्देशाने लोक घर घेतात. आणि त्याच्यात एक दुसरा देखील उद्देश असतो की त्यांचं जे काय आयकराचं दायित्व आहे ते देखील थोडं कमी होतं. तर याच्यात 2 प्रकारचं असतं की आपण जेव्हा घराचं हप्त्याची परतफेड करतो, म्हणजे समजा एखाद्या कर्मचारी 10 लाख रुपये कर्ज घेतलं आणि त्या 10 लाखातलं त्याचं काही जे काय मुद्दल असतं त्याची परतफेड असते आणि त्या कर्जावर व्याज असतं. तर या व्याजासाठी वेगळी वजावट आहे आणि मिळणाऱ्या कर्जाच्या परतफेडीवर देखील वेगळी वजावट आहे. ओके. जर आपण कर्जाची परतफेड म्हटलं तर आपल्याला माहिती असेल की कलम 80C नुसार 1.5 लाखापर्यंतची जी काय बचत असते त्याची उत्पन्नामधून वजावट मिळते. तर हे जे काय आपण परतफेड करतो मुद्दलाची ती 1.5 लाखाच्या ह्या ओव्हरऑल लिमिटमध्ये इन्क्लूड होते ATC साठी. आणि जे काय आपण व्याज भरतो तर ते व्याजासाठी वेगळी वजावट मिळते की आपल्या घरापासून जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामधून ती वजावट मिळते. आता त्या घरात जर आपण स्वतःच राहत असतो तर त्यातलं उत्पन्न 0 रुपये गृहीत धरलं जातं आणि समजा एक 1.5 लाख व्याज दिलं तर त्या पूर्ण 1.5 लाखाचा तोटा होतो आणि तो आपल्या दुसऱ्या उत्पन्नामधनं कमी केला जातो. अर्थात तुमची 2 लाखाच्या वर ही व्याजाची रक्कम गेली तर जी काय वरची व्याजाची रक्कम आहे त्याचं वजावट मिळत नाही, फक्त 2 लाखाच्या मर्यादेत मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की तुमची जर स्वतः राहत असाल घरात तर त्याचे उत्पन्न 0 रुपये मानलं जातं. तर हे फक्त 2 घरापुरतंच मर्यादित आहे. तुमचं 3रं घर असलं तर त्या 3ऱ्या घराला त्याचं भाड्यानं तुम्ही प्रत्यक्ष दिलं तर भाड्याचं उत्पन्न मिळतं, प्रत्यक्ष भाड्यानं नाही दिलं तर भाडं किती मिळू शकेल हे गृहीत धरून तितकं आपल्याला उत्पन्न गृहीत धरलं जातं आणि त्यातनं वजावट मिळते. म्हणजे तुम्ही त्या घरात राहत असू किंवा नसो किंवा भाड्याने दिलं असो किंवा नसो त्याचं उत्पन्न गृहीत धरलं जातं. 3ऱ्या घराचं आणि त्या पुढच्या घराचं गृहीत धरलं जातं. बरोबर. आणि जी वजावट आहे त्याच्यात लोकांची गल्लत होते ती देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की समजा तुम्ही घर बुक केलं आणि बुक केल्यानंतर तुम्हाला ते समजा 2 वर्षांनी मिळणार असेल घर आणि तुम्ही व्याज तर आजच द्यायला लागतं, कर्ज आजच घेता, टप्प्याटप्प्याने तुम्हाला कर्ज मिळत जातं. तर जोपर्यंत तुम्हाला घराचा ताबा मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला या व्याजाची वजावट मिळत नाही. ओके. त्यामुळे आपण असं गृहीत धरलं की आपल्याला ताबा हा 2025च्या मे महिन्यात मिळाला तर ज्या वर्षात आपल्याला ताबा मिळतो त्या वर्षीचं व्याजाची पूर्ण वजावट मिळते आणि त्याच्या आधीच्या 31 मार्चपर्यंत जे काय आपण आधीकडच्या 1-2 वर्षात व्याज भरला असेल ते आपल्याला 1/5 असं ज्या वर्षी ताबा मिळतो ते आणि पुढच्या 4 वर्षात असं त्याची वजावट मिळते. त्याचे असे 5 टप्पे करून तुम्हाला पुढची 5 वर्ष दिले जातात. अर्थात हे असे 1/5 मिळणारं आणि त्या वर्षाचं हे 2 लाखाच्या पेक्षा अधिक होता कामा नये. ओके ओके.
पण मग आता हे झालं तुमचं स्वतःच्या मालकीचं घर असतानाचे बेनिफिट. बरोबर. आता बऱ्याच लोकांचं हे स्वप्न सत्यात उतरतही नाही आणि मग आपण रेंटवर राहतो. मग रेंटवर आपण रेंटपोटी जे पैसे भरतो त्याचा काही बेनिफिट घेता येतो ना? रेंटचे जे काय आपण पैसे देतो ते कर्मचाऱ्यांना त्याचा बेनिफिट मिळत नाही. ओके. पण जे स्वतःचे व्यावसायिक असतात त्यांना एक फॉर्म्युला दिलेला आहे, त्याप्रमाणे त्यांना वजावट मिळू शकते. पण जर आपल्याला आपल्या एम्प्लॉयरनी काही जर हाऊस रेंट अलाउन्स दिला असेल तर त्या हाऊस रेंट अलाउन्समधनं आपण जर काही रेंट देत असलो तर एक त्याच्यात फॉर्म्युला त्याप्रमाणे त्याची वजावट मिळते. अर्थात आपण बोलतोय की बाबा लोकांचं घर घ्यायचं स्वप्न असतं किंवा लोकांना घर घ्यावं असं वाटतं, पण आजच्या परिस्थितीत आपण विचार केला पाहिजे की खरंच कर्मचाऱ्यांनी घर घ्यायचं का भाड्याचं घर घ्यायचं. कारण आपण जर बघितलं तर पुण्यासारख्या ठिकाणी किंवा नाशिकसारख्या ठिकाणी आपण एक 2 BHK किंवा 1 BHK फ्लॅट म्हटला एखाद्या चांगल्या अवस्थेत तरी आज 50 लाखाची सहज आपल्याला गुंतवणूक करावी लागते. आज आपण 50 लाख जर कर्ज काढलं तर त्याच्यावर आपल्याला एक 7-8% व्याज द्यावं लागतं किंवा आपले मिळणारे 7-8% हे बुडतात. आणि 50 लाखावर आपण एक 8% धरूया तर 50 लाखावर 8% म्हणजे 4 लाख रुपये हे आपले व्याजाचे बुडतील किंवा आपल्याला द्यावे लागतील. पण तेच जर आपण 1 BHKचं किंवा असं घर आपण एक सामान्य वस्तीत घेतलं तर आपल्याला 15,000च्या वर काही किंवा 20,000च्या वर काही भाडं द्यावं लागत नाही. त्यामुळे भाड्याची उत्पन्न भाड्याचा खर्च 1,80,000 ते 2,50,000 किंवा अगदी 3 लाख होतो. त्यामुळे तो व्याजापेक्षा कमीच होतो. बरोबर. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक काळ असा होता की तुम्ही घर घेतल्यानंतर त्याच्या किमती सातत्याने वाढत होत्या. पण आता आपण बघितलं की गावाबाहेर सुद्धा अनेक ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहेत. मेट्रो किंवा लोकल जे काय ट्रान्सपोर्ट आहे त्याची सोय होते. त्याच्यामुळे जसं गाव वाढत जात आहे तशा घराच्या किमती आता फारशा वाढेनाशा झालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे देखील हल्ली बऱ्याच कर्मचाऱ्यांचा किंवा व्यक्तींचा कल हा भाड्याने घर घेण्यामागे असतो, प्रत्यक्ष स्वतःचं घर घेण्यामागे तितका नसतो. आणि आपण जर तरुण कर्मचाऱ्यांचा विचार केला तर बरेचसे लोक IT किंवा अशा विविध सेक्टरमध्ये असतात, ते एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत. म्हणजे आपण जर बघितलं की एखाद्या शहराच्या पूर्वेला त्यांची कंपनी तिथे त्यांनी घर घेतलं आणि 3 वर्षांनी ती कंपनी सोडून दुसऱ्या पश्चिमेला त्यांनी जर कंपनी झाली तर त्यांना मोठ्या अंतर कापून जावं लागतं. हे जर भाड्याचं घर असेल तर तो तिथलं भाड्याचं घर सोडून जिथे आपला रिलोकेट होईल तिथलं घर घेतो किंवा गाव सोडून दुसरीकडे गेला तर तिथे घर घेऊ शकतो. त्यामुळे या विविध कारणांसाठी तरुणाई फारसा घर घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. पण मग अजून पुढचा प्रश्न, घर झालं की मग स्थिर स्थावर मग मुलं होतात. मग मुलांच्या शिक्षणासाठी आपण काही ट्युशन फीज पोटी भरलेली जी रक्कम असते त्यावर मला वाटतं काहीतरी बेनिफिट्स असतात. आता 80C खाली ट्युशन फीची वजावट मिळते. फक्त बऱ्याच वेळेला असं होतं की शैक्षणिक संस्था तुमच्या ट्युशन फी बरोबरच काही जाण्याच्या ट्रान्सपोर्टचे चार्ज करतात, काही ब्रेकफास्ट देत असतील त्याचे चार्ज करतात, पुस्तकांचे चार्ज करतात. तर फक्त ट्युशन फीला वजावट मिळते, बाकी जे काय अतिरिक्त चार्जेस असतात त्याला वजावट मिळत नाही. त्यामुळे जे काय आपण रक्कम देतो शैक्षणिक संस्थेला त्यातनं आपण ट्युशन फी किती आहे बघून तेवढ्याचीच वजावट घ्यावी. दुसऱ्या फीजना वजावट उपलब्ध नाहीये. राईट. आणि समजा घरातली अर्थार्जन करणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती समजा एखादं MBA म्हणा किंवा हायर स्टडीजसाठी जर स्वतःसाठी फी भरली असेल तर त्यावरही बेनिफिट घेता येतो की नाही? स्वतःच्या फीसाठी आता बेनिफिटची प्रोविजन नाहीये. ओके. जर हायर स्टडीजसाठी एम्प्लॉयरनी काही बेनिफिट दिला तर त्याला काही सवलतीची ट्रीटमेंट दिलेली आहे कायद्यामध्ये. ओके. आणि दुसरं असं तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी तुम्ही जर बँकेतनं किंवा कुठनं कर्ज घेतलं तर त्याची देखील त्या कर्मचाऱ्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला वजावट मिळू शकते. एज्युकेशन लोनची. ओके. अजून एक सध्या नवीन ट्रेंडमध्ये जे आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सचा सध्या बराच ट्रेंड वाढतोय आणि त्या वाहनांची संख्या सुद्धा सातत्यानं वाढताना दिसते. तर व्हेकल लोन घेऊन जर इलेक्ट्रिक व्हेकल आपण विकत घेतलं तर त्यावर काही तशी तरतूद आहे का? कर्मचाऱ्यांना फक्त प्रमाणित वजावट मिळते की जे 50,000 रुपयापर्यंत मर्यादित आहे. त्या व्यतिरिक्त कुठलीही वजावट ही कर्मचाऱ्यांना मिळत नाही. ओके. जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील त्यांना एंटरटेनमेंट अलाउन्सचं एक अजून डिडक्शन आहे. आणि तिसरं म्हणजे जो काय तुमच्या पगारातनं प्रोफेशन टॅक्स वजा होतो त्याचं डिडक्शन आहे. त्या पलीकडे कर्मचारी वर्गाला कुठलं डिडक्शन नाहीये. मात्र व्यापारी वर्गाने किंवा जे व्यावसायिक असतील त्यांनी जर असं इलेक्ट्रिक व्हेकल किंवा कुठलंही व्हेकल घेतलं तर त्या व्हेकलच्या 15% घसारा हा त्याला मिळतो.
ओके. आणि तो दरवर्षी कमी होत जातो, पण दरवर्षी त्याची जी काय मूल्य असेल त्याच्या 15%चा घसारा मिळतो. अच्छा. आणि त्या व्यतिरिक्त व्यावसायिक कारणासाठी आपण ज्याच्यावर काही खर्च करू, इलेक्ट्रिकचा चार्जिंग असेल, रिपेअर्स असतील, तर त्याचा देखील वजावट मिळते. ओके ओके ओके. आता तुम्ही कर्मचाऱ्यांचे जे तुम्ही म्हणालात की बाबा त्यांना जे प्रामाणिक जे काही कर सवलती आहेत त्या मिळतात, तर यात मला वाटतं एक असं आहे की आपल्या बऱ्याचशा रजा ज्या असतात त्या रजा पेंडिंग राहतात आणि मग शेवटी आपण त्या एनकॅश करतो. त्या एनकॅश केलेल्या रजांची जी काही आपल्याला रक्कम मिळते त्यावर आपल्याला टॅक्स भरावा लागतो की कसं? कसं आहे, एनकॅशमेंट हे 2 वेळेला होऊ शकतं. एक तर तुम्ही एखादी नोकरी बदलत असाल बरोबर आणि दुसरीकडे आपण नोकरीला जात असतो, तर त्यावेळेला एनकॅशमेंट होईल. आणि एक वेळा तुम्ही नोकरी कायमची सोडून देतात त्यावेळेला मिळते. किंवा असं येऊ शकेल तुम्ही नोकरी सोडून दिली आणि त्याच्यानंतर व्यवसायात जॉईन झालात, तर ही जी काय सवलत आहे ती एकदाच मिळते तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळेला, किंवा तुम्ही परमनंटली ती नोकरी सोडलीत आणि दुसरीकडे गेलात तर त्यावेळेला मिळते. अर्थात त्याला एक अप्पर कॅप आहे, तर त्या मर्यादेपेक्षा तुम्हाला जर कमी मिळाले असले तर जी काय राहिलेली मर्यादा आहे ती पुढच्या वेळेला तुम्हाला घेता येते. पण तुम्ही एका नोकरीतनं दुसऱ्या नोकरीत जर जात असेल तर हे सवलत मिळत नाही, तुम्हाला शेवटची नोकरी सोडतानाच ही सवलत मिळते. ओके. सर, सध्या एक ट्रेंड मार्केटमध्ये आपल्याला असा दिसतोय की जेव्हा एखादी कंपनी तुम्हाला नोकरी देते त्यावेळेस ते तुम्हाला त्यांचा कर्मचारी म्हणून रुजू करून घेण्यापेक्षा ते तुम्हाला त्यांचा कन्सल्टंट म्हणून नेमतात. मग त्याचा कंपनीला कसा फायदा होतो आणि जो कर्मचारी आहे कन्सल्टंट म्हणून त्याचं टॅक्सेशन कसं वर्कआउट होईल त्यावेळेस? कसं आहे, आपण व्यावसायिक ॲटमॉस्फिअरचा विचार केला तर व्यवसायामध्ये अनिश्चितता असू शकते. राईट. समजा सॉफ्टवेअर कंपनी घेतली तर ते एखाद्या मोठ्या कंपनीसाठी संगणक प्रणाली बनवत आहेत, त्याच्यासाठी त्यांना काही एक मोठी ऑर्डर आली तर त्यावेळेला ते कर्मचाऱ्यांची भरती करतील. बरोबर. आणि चालू राहील. आता कुठलीही कंपनी जेव्हा कर्मचाऱ्यांची भरती करते तेव्हा त्यांना काढून टाकायचं असं डोक्यात नसतं, पण त्यांची ती ऑर्डर गेली तर ते कर्मचाऱ्यांचं करणार काय? बरोबर. त्यामुळे अशा वेळेला त्यांच्या पुढे प्रश्न येतो, त्यांना कर्मचाऱ्यांना आपल्या कामगार कायद्यांप्रमाणे काढून टाकता येत नाही. ओके. मग अशा वेळेला जर त्याला कर्मचारी म्हणून भरती केली तर त्या कर्मचाऱ्याला काढता येत नाही, पण कन्सल्टंट म्हणून जर त्याची भरती केली तर त्याला त्याचं कॉन्ट्रॅक्ट जे काय आहे ते संपवता येतं. त्यामुळे कंपन्या जेव्हा हे ऑप्शन देतात त्यामागे त्याला काढून टाकणं हा विचार नसतो. तर आपल्याच जर व्यावसायिक काही ऑर्डर्स गेल्या किंवा तितक्या कर्मचाऱ्यांची गरज राहिली नाही तर त्याच्यासाठी त्यांनी हे प्लॅनिंग केलेलं असतं. अर्थात कसं होतं की एखादा कर्मचारी जेव्हा व्यक्ती कर्मचारी म्हणून रुजू होते तेव्हा त्यांना पगाराव्यतिरिक्त बोनस मिळतो, काही इतर परक्विजिट्स मिळतात, काही लिव्ह मिळते, तर ते सगळं धरून किती त्याचा उत्पन्न होतं हे गृहीत धरतात. कारण समजा कर्मचारी म्हणून 50,000 रुपये पगार असेल तर त्याला बोनस आणि इतर सगळे लाभ गृहीत धरतात. समजा तो 65,000 पगार होत असेल तर जेव्हा कन्सल्टंट म्हणून त्या व्यक्तीला ऑफर येते तेव्हा ती व्यक्ती 50,000 कन्सल्टन्सी फीवर जॉईन होणार नाही, तर ती 65,000 फीवर जॉईन होईल. मग ती त्यांनी लक्षात घेऊन त्याप्रमाणे मालकांना सांगितलं पाहिजे की मला कर्मचारी म्हणून तुम्ही 50 देत असेल तर कन्सल्टंट म्हणून 65 द्या, कारण कर्मचारी म्हणून मिळणारे हक्क ते आता मला मिळणार नाहीत, किंवा मेडिकल बेनिफिट असतील ते मला मिळणार नाही, तर मला जास्त द्या. ओके. आता कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण जर आयकराचा विचार केला तर जर तुम्हाला 50,000 पगार असेल तर त्या पगारातनं मी आता सांगितलं त्याप्रमाणे फक्त स्टँडर्ड डिडक्शन 50,000 आणि प्रोफेशन टॅक्स या व्यतिरिक्त कुठलंही डिडक्शन मिळत नाही. उर्वरित उत्पन्नावर आपल्याला आयकर भरावा लागतो. बरोबर. पण जर तुम्ही कन्सल्टंट म्हणून गेलात तर तुम्हाला तो तुमचा व्यवसाय असतो, त्यामुळे तुम्ही संगणक विकत घ्याल, संगणक प्रणाली विकत घ्याल, किंवा तुम्हाला घरापासून ऑफिसपर्यंत जायला गाडी लागेल, त्या गाडीचं काय इंधन भरावं लागेल, त्याचे रिपेअर्स असतील, किंवा तुम्ही तुमच्या घरी एखाद्या दिवाणखान्यात ऑफिस सेटअप केलं तर त्याला काही फर्निचर लागलं, काही लोक आले, किंवा अन्य काही व्यवसाय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही एंटरटेनमेंटचा खर्च केला तर या सगळ्या खर्चांची तुम्हाला वजावट मिळते. ओके. आणि दुसरं एक सरकारने केलंय की जसं आपण बघितलं की ह्या खर्चाची वजावट मिळायची म्हणजे तुम्हाला त्याचं प्रूफ द्यायला लागतं. बरोबर. हे प्रूफ आयकर अधिकाऱ्याला देखील तपासायची एक जबाबदारी येते. बरोबर. त्याच्यामुळे व्यावसायिकांना जर 50 लाखापर्यंत व्यावसायिक उत्पन्न असेल तर सरकारने असं सांगितलं की आम्ही त्याचे 50% खर्च झाला असं गृहीत धरू तोपर्यंत तुमचा झाला असेल तर तुम्ही उरलेले जे काय सॅलरी कन्सल्टन्सी फी आहे त्याच्यावर तुम्ही टॅक्स भरा आणि आम्ही ते मान्य करू, ज्याला एस्टिमेटेड इन्कम स्कीम किंवा प्रिझम्पटिव्ह इन्कम म्हणतात, अनुमानित उत्पन्न. त्यामुळे जर एखाद्या कर्मचाऱ्याला 30 लाख रुपये कन्सल्टन्सी फी मिळत असेल तर त्यांनी 15 लाख रुपयापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा अधिक उत्पन्न दाखवलं
तर मग त्याला कुठल्याही प्रकारे म्हणजे अन्य वेगळा जे काय tax प्रूफ भरायची, वगैरे हा, द्यायची प्रूफ ठेवायची गरज. गरज Right, नाहीये. right, right. पण तेच कर्मचाऱ्याला 30 लाख रुपये उत्पन्न मिळालं तर त्याला फक्त ते 50,000 काय प्रोफेशन टॅक्सच्या वजावट मिळेल आणि उरलेल्या सगळ्या उत्पन्नावर आयकर भरावा लागेल. ओके ओके सर, आता आपण आत्तापर्यंत नोकरदार किंवा कन्सल्टंट यांच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती घेतली, पण आपण जेव्हा आजूबाजूला पाहतो त्यावेळेस कुठे आपल्याला चहाची टपरी दिसते किंवा पोह्याची गाडी लावणारा माणूस असतो किंवा एखाद्या छोटं दुकान चालवणारा दुकानदार असतो, यांना सातत्यानं कॅशमध्ये उत्पन्न येत असतं. तर मग ही लोक टॅक्स नक्की कशी भरतात किंवा त्यांना काय वेज आहेत? कसं आहे की जर कर्मचारी असेल तर त्याला हिशोबाची परिपत्रकं ठेवावी लागत नाही, बरोबर. कारण त्याला मिळणारा पगार हा त्याचा एम्प्लॉयर कॅल्क्युलेट करत असतो आणि त्याला फक्त स्टँडर्ड डिडक्शनची वजावट मिळते बरोबर. आणि प्रोफेशन टॅक्सची मिळते, त्याची माहिती असते. पण जेव्हा तुम्ही व्यवसाय करता तेव्हा हे लक्षात घ्या की हे आयकर आहे किंवा उत्पन्नावरचा कर आहे. जेव्हा तुम्ही आता उल्लेख केलात की चहा विकतात, पोहे विकतात, जर त्यांनी समजा 20 रुपयाला पोहे विकले तर 20 रुपये त्याचं उत्पन्न नसतं, तर त्याच्याकरता त्याला पोहे खरेदी करायला लागतील, तेल खरेदी करायला लागेल, ते इंधन खरेदी करायला लागेल, पोहे करायला लागतील आणि अन्य खर्च येतील. तर ते खर्च वजा जाता जे उरलेल ते उत्पन्न. मग याच्यासाठी कुठल्याही व्यवसायासाठी त्यांनी हिशोबाची पुस्तकं ठेवावीत, त्यात त्याचं उत्पन्न काय जमा आहे ते त्यांनी लिहावं, जे काय होणारे खर्च आहेत ते लिहावेत आणि त्यातला जो काय फरक असेल त्या फरकाचं सामान्यतः उत्पन्न होतं. त्यात काही डेप्रिसिएशन म्हणजे जर त्याचे काही ॲसेट्स घेतल्या तर तसं काही वजावटी मिळतात. पण आता आपण उल्लेख केला तो सामान्य चहा विकणारे, पोहे विकणारे किंवा छोटे व्यावसायिक यांचा असेल तर त्यांना हे सगळं करणं बऱ्याच वेळेला कठीण जातं. त्यामुळे सरकारने असं केलंय की जर आपलं 1 कोटी रुपयापर्यंत टर्नओव्हर असेल तर तुम्ही तुमच्या टर्नओव्हरच्या 8% मिनिमम एवढं जर तुम्ही उत्पन्न म्हणून अनुमानित उत्पन्न म्हणून गृहीत धरलं आणि त्याच्यावर आयकर भरलात तर तुम्हाला कुठले प्रश्न विचारले जात नाहीत. तुमचं जर त्याच्यापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर तुम्ही ते अधिक उत्पन्न देखील आपण रिटर्नला भरू शकतो. आता आपण कॅशनी व्यवहार करतात असे देखील आपण उल्लेख केला. तर बऱ्याच वेळेला कसं होतं की जर व्यवहार रोखीने झाले तर ते लपवले तरी लक्षात येत नाही, कारण कोणी किती कॅश दिली हे आपल्याकडे काही माहिती नसतं. आणि म्हणून कॅशला सरकारचं प्राधान्य कमी कमी होत चाललंय आणि शक्यतो बँकिंग चॅनेल्समधनं जावं असं सरकारचं मत आहे. त्यामुळे त्यांनी असं केलं की तुमची क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल किंवा पेपाल असेल, अशा प्रकारे जर तुम्ही पेमेंट केलं तर त्या पेमेंटने होणाऱ्या टर्नओव्हरवर तुम्ही 8% 6% जरी इन्कम रिपोर्ट केलं तरी चालतं. त्यामुळे जास्तीत जास्त व्यावसायिक हे पेपाल किंवा अशा माध्यमातून ते उत्पन्न घेतात. जितकं उत्पन्न ह्या माध्यमातून त्याचे नक्की माहिती असते सरकारला की एवढे तरी यांना पैसे मिळालेले, त्या व्यतिरिक्त जे काय त्यांची रोखीने विक्री होईल त्याच्या 8% घेऊ शकतात. आणि 1 कोटीची मर्यादा काही परिस्थितीत त्यांनी शिथिल करून 2 कोटीपर्यंत केलेली आहे. पुढच्या वर्षी ती अजून देखील वाढेल. सर, आत्ताच्या बजेटमध्ये बऱ्याच जणांना अशी आशा होती की उत्पन्नाची जी मर्यादा आहे टॅक्सेबल उत्पन्नाची ती 2.5 लाखावरनं 5 लाख करतील आपले अर्थमंत्री, अशी बऱ्याच जणांना आशा होती, पण ती झाली नाही. आणि मग त्यामुळे असं होतं की काही जणांना असंही वाटतं की एवढे सारे कोट्यावधी टॅक्स पेयर्स आहेत, मग मी नाही भरला 5 लाखापर्यंत टॅक्स तरी कुणाला काय लक्षात येणार आहे किंवा सरकारला थोडीच लक्षात येणार आहे. तर हे बरोबर आहे की चूक आहे? नाही, लोकांची आपल्या खिशातनं जेव्हा पैसे जात असतात तेव्हा कोणालाही दुःख होणारच की मी कशाला माझा पैसा, मी जितका मिळेल तेवढं स्वतः त्याचा उपभोग घेईन. पण होतं कसं की आपल्याला देश देखील चालवायचा आहे, सरकारला देखील संरक्षण, इन्फ्रास्ट्रक्चर असे अनेक खर्च असतात. त्यामुळे त्याच्यावर खर्च करणं किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल, न्यायालय असेल, हे सगळे खर्च हे सरकारला भागवावे लागतात. त्यामुळे सरकार हे कर कलेक्ट करत असतं, आयकर असेल, GST असेल. पण वाढत्या महागाईमुळे असे लोकांचं म्हणणं होतं की ती 2.5 लाखाची मर्यादा तुम्ही वाढवा, कारण गेली 5 वर्ष जवळजवळ ती मर्यादा वाढलेली नाहीये आणि महागाई त्या प्रमाणात वाढलेली आहे. पण जेव्हा वर्ल्ड बँकेने देखील जगातल्या सर्व देशांचा विचार करत असतात त्यावेळेस त्यांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की भारताच्या साधारण 130-35 कोटी लोकसंख्येच्या फक्त 6 ते 8 कोटी लोक हे आयकराची विवरणपत्रकं दाखल करतायत. त्यामुळे एक लक्षात घ्या की सरकारला समजा 1000 कोटीची गरज असेल आणि 10,000 लोक जर आयकर भरत असतील तर 1000 कोटी भागिले 10,000 ज्या येईल त्या रेटनी भरलं तर त्यांच्याकडे 1000 कोटी रुपये जमा होतील. पण त्या 10,000चे जे 30,000 लोक भरायला लागले तर आपोआप ते 1000 कोटी तेच राहणार आहेत. त्याला 30,000 भागितलं तर आयकराचा दर प्रत्येकालाच कमी येणार आहे. त्यामुळे
कुठल्याही राष्ट्रामध्ये आयकरदात्यांची संख्या ही वाढली पाहिजे असं वर्ल्ड बँकेची धारणा आहे. आणि आपण जर आपल्या नेबरिंग कंट्रीज बघितल्यात, अगदी पाकिस्तान किंवा अन्य कंट्रीज, तर त्यांच्याकडे देखील 15% आसपास आयकरदात्यांची संख्या आहे. आणि ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये साधारण 40% व्यक्ती हा आयकर भरत असतात. ओके. त्याच्यामुळे आपल्या करदात्यांची संख्या वाढणं ही खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण जर हे रक्कम वाढवली 2.5 कोटीची 5 कोटी, तर या 8 कोटीवरनं परत आपल्या करदात्यांची संख्या अजून कमी होईल आणि मग जास्त त्रास होईल. कारण ॲटलिस्ट ज्या लोकांना आयकराचं विवरणपत्र भरायची सवय आहे त्यांची सवय मोडता कामा नये. बरोबर. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या अंदाजपत्रकामध्ये जरी त्यांनी ही मुदत वाढवली नसली तरी नव्या प्रणालीप्रमाणे जी व्यक्ती उत्पन्नाचं विवरणपत्र सादर करेल त्यांना 7 लाख रुपयापर्यंत कोणत्याही प्रकारे आयकर भरायचा नाहीये. त्यामुळे तुमची फक्त जी काय आयकराचं विवरणपत्रक भरायची सवय आहे ती सवय मोडता कामा नये याच्याकरता त्यांनी केलेलं आहे. पण आपल्याला 7 लाखापर्यंत उत्पन्नावर त्यांनी सरकारने संपूर्णपणे करमाफी दिलेली आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आपलं देश खरंच लोकसंख्येच्या बाबतीत खूप मोठा आहे आणि आपल्याला असं वाटणं साहजिक आहे. कदाचित काही व्यक्ती पुण्या मुंबईत राहत असतील, काही लोक खेडेगावीत राहत असतील. मग समजा त्यांनी विवरणपत्रक नाही भरलं तर असा काय फरक पडतो. पण आता काय झालं की सरकारने संगणक प्रणाली ही खूप अद्ययावत केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक बँक असेल किंवा त्या व्यक्तीने गाडी घेतली, त्या व्यक्तीने घर घेतलं, स्थावर मालमत्ता घेतली, सोनं घेतलं, तर प्रत्येक ठिकाणी त्याला मज्जाव आहे. तुम्हाला सोनं जर जास्त अधिक रकमेचं घेतलं तर तुम्हाला परमनंट अकाउंट नंबर दिल्याशिवाय किंवा आयकराचा कार्यक्रम तुम्हाला घेता येत नाही. तुम्ही गाडी घेतली, स्थावर मालमत्ता घेतली तर तुम्हाला परमनंट अकाउंट नंबर द्यावा लागतो. तुम्ही दिली नाही तर तुमची माहिती सरकारला कळवली जाते. त्यामुळे सरकारकडे अनेक माध्यम आहेत की ज्यातनं भरे त्यावेळी लक्षात येणार नाहीत, पण काही कालावधीत त्यांच्या लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीने आयकर हा भरलेला नाहीये. त्यामुळे सरकारचं नक्कीच लक्ष असतं आणि त्या ह्याच्यातनं जेव्हा वेगवेगळे विभाग असतात सरकारचे त्याच्यात एक इन्व्हेस्टिगेशन म्हणून विंग असते. कारण तुम्ही तुमच्याकडचे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये जरी ठेवले तरी त्यांना माहिती जाते. मग ते बघतात की एखाद्या व्यक्तीने 10 लाख रुपये फिक्स डिपॉझिट ठेवले पण त्यांनी कधी आयकराचं विवरणपत्रक भरलेलं नाहीये, तर अशा व्यक्तीला मग विचारणा केली जाते की हे 10 लाख आले कुठनं. किंवा तुम्ही परदेशात प्रवासाला जाल, सोनं विकत घ्याल, तर प्रत्येक ठिकाणं त्यांच्याकडे माहिती जाते आणि तुम्हाला ते विचारलं जाईल. बरोबर. आणि कुठल्याही देशात आपण हा विचार केला पाहिजे की कुठलाही जो कायदा केलेला असतो तो तुम्हीच निवडून दिलेल्या सरकारने केलेला असतो. त्यामुळे आपल्याच सरकारने केलेले कायदे हे आपण पाळले पाहिजेत. म्हणजे यातनं मी भरणार नाही वगैरे असं अजिबात तुम्हाला वाटतं? न भरण्याचा विकल्प नाहीये. आणि दुसरं असं आहे की जेव्हा तुमचं कर चुकवेगिरी किंवा विवरणपत्रक नाही भरले लक्षात येतं तर त्यावेळेला असं होत नाही की मग ठीक आहे तेवढा कर भरला आणि तुमची सुटका झाली. त्याच्यावर तुम्हाला व्याज भरावं लागतं, त्याच्यावर दंड भरावा लागतो आणि काही परिस्थितीत तुम्हाला शासकीय पाहुणचार देखील मिळू शकतो जेलमध्ये जाऊन. ओके सर, तुम्ही आता बऱ्यापैकी सगळ्याच प्रश्नांचा आपण आढावा घेतला नोकरदार आणि व्यावसायिक या दृष्टीने. पण आता एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला विचारायचा तो म्हणजे नोकरदार वर्ग जो आहे त्याची ही टॅक्स वाचवण्यासाठीची धावपळ जी आहे ती अगदी शेवटी मार्च महिन्यामध्ये सुरू होती. पण असं न करता त्याने जर सुरुवातीपासनं टॅक्स जर त्याचं प्लॅनिंग केलं तर त्याचा कसा फायदा होऊ शकेल हे एकदा थोडंसं शेवटी सांगा आम्हाला. नाही, टॅक्स प्लॅनिंगसाठी इन्व्हेस्टमेंट करणं हे गरजेचंच आहे. पण त्याही पलीकडे आपल्या आयुष्याच्या प्लॅनिंगसाठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे. कारण आपल्या आयुष्यात आज आपण पैसे कमवतोय, आपण 60 वर्षाचं झाल्यानंतर किंवा आपली कपॅसिटी कमी झाल्यानंतर किंवा आपल्याला अपघात झाला आणि आपला एखादा हात गमावा लागला, पाय गमावा लागला, तर आपली उत्पन्न मिळवण्याची शक्ती तितकीच कायम राहणार आहे का? आणि आयुष्य हे अनिश्चित आहे. रिटायरमेंट नंतर देखील असं म्हटलं की आपण आता बघतो की 70-80 वर्षाचे 85 वर्षाचे लोक अजून देखील अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात, ते कार्यरत असतात. तर त्यावेळेला त्यांना उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे जर आपल्या रिटायरमेंट नंतर आपल्याला उत्पन्नाची जर बेगमी करायची असेल तर आपण पहिल्या दिवसापासून सेव्हिंग हे सुरू केलं पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो की माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या, तर अन्न, वस्त्र, निवारा. बरोबर. तर आज गुंतवणूक ही देखील मूलभूत गरज आहे. कारण ती गुंतवणूक नाही केली तर आपला रिटायरमेंट नंतरचा काळ हा अनिश्चित राहणार आहे, खडतर राहणार आहे आणि तो कुठल्याही व्यक्तीला आवडणार नाहीये. त्याच्यामुळे गुंतवणूक ही करणं अतिशय अनिवार्य आहे.
आता गुंतवणूक करताना जेव्हा आपण मार्चच्या शेवटाला खूप लोक गुंतवणूक करतात, Correct, त्यामुळे correct. त्याच्यावर स्कीम कमी असतात किंवा व्याजाचा परतावा व्यवस्थित नसेल किंवा तुम्हाला तितकं वेगवेगळे विकल्प निवडायला वाव राहणार नाही, वेळ राहणार नाही, त्याच्याकडे ऐवजी तुम्ही एप्रिलपासून जर चालू केलं तर हे सगळ्या गोष्टी उपलब्ध राहतील. आणि त्या व्यतिरिक्त कुठलीही जेव्हा आपण गुंतवणूक करतो, जी कर बचतीसाठी गुंतवणूक केली असते त्याच्यात व्याजदर थोडे कमी असतात. मग तुम्ही जर एप्रिलपासून सुरू केलं तर तुम्हाला ते 1 वर्ष आधी पैसे मिळतील, मार्चमध्ये केलं तर 1 वर्ष नंतर मिळतील. आणि दरम्यानच्या काळात तुमचे पैसे जर सेव्हिंग बँकेत किंवा असे पडून राहिले, कारण तुमच्याही डोक्यात असते की आपण इन्व्हेस्टमेंट करायची, तर तिथे देखील व्याज कमी मिळतं. त्यामुळे जर आपण वेळीच इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचं तुम्हाला 1 वर्ष आधी पैसे मिळतील आणि त्याच्यानंतर तुम्ही अन्य गुंतवणुकीमध्ये देखील त्याचा पुनर्गुंतवणूक करू शकता. येस सर, एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असा की आपण गुंतवणूक करतो, पण गुंतवणूक करताना त्याला नॉमिनी द्यायला बरेच लोक विसरतात किंवा देतच नाहीत, असं होतं. आणि मग तुमच्या नावे जी असलेली गुंतवणूक असते, समजा तुमचं काही चुकून बरं वाईट झालं तर मग तुमचे जे वारसदार असतात त्यांना त्याचा कसा मदत घेता येऊ शकते, याबद्दल थोडंसं सांगा. हा, म्हणजे जसं आपण आयुर्विमाचं ब्रीद वाक्य म्हणतो की जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, बरोबर. तसं मी जी काय गुंतवणूक करतोय ती त्याचा उपभोग मला मिळावा ही माझी नैसर्गिक इच्छा असते. पण समजा काही जर बरं वाईट झालं तर मला नाही तर माझ्या बायका मुलांना तरी त्याचा फायदा व्हावा ही तर नक्कीच इच्छा असते. आता नॉमिनेशन ही अशी एक प्रणाली आहे की मी जर एखाद्या बँक अकाउंटमध्ये, इन्शुरन्स कंपनीमध्ये, शेअर्समध्ये जर नॉमिनेशन केलेलं असेल तर जिथे मी गुंतवणूक केलेली असते ती कंपनी किंवा तो जो काय अथॉरिटी असेल, LIC असेल, तर ते कुठलाही प्रश्न न विचारता त्या गुंतवणुकीचे पैसे ते नॉमिनीच्या स्वाधीन करतात. राईट. एक गल्लत होते की एखाद्या व्यक्तीचं नॉमिनेशन केलं म्हणजे ते व्यक्ती त्या जी काय मिळणारी पुंजी आहे त्याची मालक होत नाही. बरोबर. म्हणजे समजा बँकेत 30 लाख रुपयाचं फिक्स डिपॉझिट आहे आणि त्याच्यात एखादी व्यक्ती आहे, त्याला पत्नी आहे आणि 2 मुलं आहेत किंवा 1 मुलगा 1 मुलगी आहे. समजा त्यांनी मुलाच्या नावे नॉमिनेशन केलं तर बँक त्याला 30 लाख रुपये कुठलाही प्रश्न न विचारता देईल. पण तो नॉमिनी हे ते पैसे एक विश्वस्त किंवा ट्रस्टी म्हणून घेत असतो. मग त्याला हे शोधायचं असतं की याचे खरे मालक कोण. तर जर त्या व्यक्तीने विल केलेलं असेल तर त्या विलमध्ये लिहिलेलं असतं की 30 लाखातले अमक्याला इतके द्या, तमक्याला तितके द्या, तसे त्यांनी द्यायचे असतात. आणि विल केलं नाही तर तो ज्या धर्माचा असेल त्याचं सक्सेशनचे नियम असतात. सामान्यतः हिंदू सक्सेशन किंवा बऱ्याचशा सक्सेशन कायद्यात असं आहे की जर त्याचे पत्नी, मुलं, मुली हयात असतील तर त्यांना समप्रमाणात ते दिले जावेत. त्यामुळे त्या 30 लाखातले 10 लाख आईचे, 10 लाख त्या मुलाचे आणि 10 लाख त्याच्या बहिणीचे असे वाटे असतील. तर जरी 30 लाख त्या मुलाला बँकेने दिले तरी त्यातले 10-10 लाख त्यांनी अन्य ओनर्सना देणं हे बंधनकारक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की ठीक आहे आपल्या पत्नीला जास्त रक्कम ठेवावी किंवा जे काय आपल्या मनात असेल सक्सेशन तर तुम्ही विल करणं हे अतिशय अनिवार्य आहे. त्यामुळे तुम्ही विल करा. विल साध्या कागदावर केलं तरी चालतं. त्याला फक्त 2 विटनेसची गरज असते आणि एका डॉक्टरची गरज असते. डॉक्टर अशासाठी की त्या व्यक्तीने पूर्ण समजुतीत, पूर्ण भानावर असताना ते विल केलेलं आहे. नाही तर एखाद्याने दमदाटी करून किंवा काय त्याला कळत नाही अशा वेळेला आपल्या नावे सगळी मालमत्ता करून घेतली अशी प्रकरणं होतात. तर तसं नाही येते. तर यांनी स्वतःच्या राजीखुशीने हे केलेलं आहे. आणि डॉक्टर अशासाठी की डॉक्टर हे सांगतो की हा त्याची मनस्थिती विल करण्याकरता बरोबर होती. म्हणजे तो मनोरुग्ण त्यावेळेला तो कुठल्या ह्याच्याखाली दडपणाखाली नव्हता. ह्या विलचं स्टॅम्प ड्युटी वगैरे त्याला काही पडत नाही. तुम्ही एकदा विल केलं तर ते तुम्हाला दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, 100 वेळा, किती वेळा त्याच्यात बदल करता येतो. ते देखील तरतूद आहे. आणि जे काय तुम्ही शेवटी विल केलेलं असेल त्याप्रमाणेच तुमचं तेच ग्राह्य धरलं जातं. आणि याचं रजिस्ट्रेशन देखील करता येतं. फक्त रजिस्टर्ड विल केलं तर तुमची त्यात बदल करायचा असेल तर ते दुसऱ्या रजिस्टर्ड विलनीच करता येतो. त्यामुळे हे विकल्प देखील उपलब्ध आहेत. फक्त गल्लत ही एक तर नॉमिनेशन करा आणि नॉमिनेशन केलं तर हे डोक्यात ठेवू नका की त्या नॉमिनीला सगळे पैसे मिळतील. तर नॉमिनी पैसे घेईल पण ते मिळतील ज्या वारसदारांना की ज्यांना कायदेशीर हक्क त्या पैशावर पोचतो. चितळे सर, आज तुम्ही पैसा पाणीच्या इंटरव्ह्यू सिरीजमध्ये अगदी वेळात वेळ काढून आलात. वेगवेगळे इन्कम टॅक्सचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंडर बेनिफिट्स कसे घेता येतात ते आमच्या दर्शकांना अतिशय सविस्तरपणे उलगडून दाखवलं. त्याबद्दल पैसा पाणी टीमकडनं तुमचे हार्दिक आभार. आणि एक टोकन ऑफ थँक्स म्हणून हा कॉफी मग आम्ही तुम्हाला पैसा पाणीचा भेट देतोय. धन्यवाद.